लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. आणि लाडक्या बहिणींना मिळणार आहे चक्क 4,500 रुपये. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. महिला आणि बाल विकास विभागाने ही माहिती दिली आहे. KYC प्रक्रियेमुळे खरं तर हे 3 महिन्यांचे पैसे ज्यांचे रखडलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये अर्थातच 3 महिन्यांचे हे एकत्र पैसे मिळणार आहेत. आणि म्हणून आता काहीतरी राहिलंय ते 3 महिन्यांचं एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांचे जमा झालेले नाहीत तर त्यांना जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आता बहिणींना हे आश्वासन दिलेलं आहे. ज्या ज्या बहिणी शेतकऱ्यांच्या कुटुंबातून ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना बऱ्याच जणींना हे पैसे जे आहे ते मिळालेले नव्हते. म्हणून सध्या 31 मार्चपर्यंत KYC पोर्टलसुद्धा सुरू राहणार आहे आणि त्यामुळे महिलांना पैसे मिळणं बंद झालं होतं कारण बऱ्याच जणींची KYC झालेली नव्हती. त्यामुळे प्रचंड महिलांमध्ये प्रचंड नाराजी दिसत होती. आता महिलांसाठी पुन्हा एकदा हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे कारण की महिलांनी त्या संदर्भातील मागणी केली होती. त्यांच्या या मागणीतीच दखल घेत महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल पुन्हा सुरू केलं आहे. या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळतोय. आता 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्ती करता येणार आहे. सगळ्यात आवडती योजना जी आहे ती कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेला देखील त्या काळामध्ये विरोध केला. काही लोक कोर्टात गेले. आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील निवडणूक आयोगाला पत्र दिलं पैसे यांचे हप्ते थांबवा म्हणून. परंतु मुख्यमंत्री साहेब असं म्हणतात की त्यांनी हप्ते थांबवले नाही, ते हप्ते बँकेमध्ये जमा करणारच आहेत. आणि KYCचा जो फंडा होता तर तो सध्या चालू होता आणि त्याच्याचमुळे बऱ्याच महिलांचे पैसे जे आहे ते आलेले नव्हते. पण आता तुम्ही ज्यावेळी KYC कराल तर त्याच्यानंतर तुम्हाला एकदम नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो एकत्रितपणे देण्याचं आश्वासन जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. उपमुख्यमंत्री असेही म्हटले की आम्ही सुद्धा गरिबी पाहिली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबातून माझा सुद्धा जन्म झाला आहे. त्या काळची आमच्या आईची कुटुंबाची परिस्थिती आम्ही पाहिली आहे. आणि म्हणून जेव्हा ते मुख्यमंत्री झाले किंवा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी लाडक्या बहीण भावांसाठी, मातांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही ना काही केलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. आणि याच भावनेतून लाडकी बहीण योजना जन्माला आली. आणि लाडकी बहीण योजना घोषणा जी आहे ती केली. काही लोकांना त्यावेळी असं वाटलं फक्त घोषणा आहे निवडणुकीपुरती. परंतु एकनाथ शिंदे असं शब्द देतो म्हणाले की ते पूर्ण करतातच. आणि तो शब्द त्यांनी पाळला आणि सलग 1 वर्ष जी आहे ती योजना चालू होती आणि पुढेही ही योजना सुरूच राहणार आहे. आणि निवडणुकांमध्ये 2,100 रुपये देण्याची घोषणासुद्धा त्यांनी केलेली होती. पण ते आता म्हणतात की योग्य वेळ आली तर तेव्हा आम्ही ते 2,100 रुपयेसुद्धा देणार आहे. जो दिलेला शब्द आहे तो आम्ही पाळणार. कुणीही आलं तरीसुद्धा त्या शब्दाला ते जागणारच आहेत आणि ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही असं स्वतः एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे. कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो सुद्धा घेतलेला होता आणि त्या बाबतीतही मुख्यमंत्र्यांची बैठकही झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि एक कमिटीसुद्धा स्थापित केली गेली आहे. अहवाल आल्यावरती योग्य वेळी तोही निर्णय ते घेणार आहेत आणि त्यावेळी कर्जमाफीसुद्धा होईल कारण ते दिलेला शब्द जे आहे ते पाळणारे लोक आहेत असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं म्हणतात. जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये खर्च वर्षाला होतो. तो कसा करणार, कुठून देणार असा प्रश्न अनेकांनी निर्माण केला. परंतु शेवटी हे पैसे आपले आहेत आणि हे जनतेचे पैसे आहेत. मग माझ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असला तर काय चुकीचं आहे असं उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात. तुम्ही तर काय दिलं नाही परंतु आम्ही जेव्हा दिलं तेव्हा टीका करताय. आणि म्हणून माझा आपल्याला एकच प्रश्न आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत तर त्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही आणि त्या योजना बंद होणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो असं
एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी आश्वासन दिलेलं आहे. ज्यांचे हप्ते रखडलेले आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी इथे आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता एकत्रितपणे 4,500 रुपये मिळणार आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले गेले होते त्यांना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकूण 4,500 रुपये एकत्रित मिळणार आहेत. तर बघा, आता लाडकी बहीण योजना ज्या आहेत तर त्या 19व्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट बघत आहे. म्हणजे जानेवारीच्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट बघत आहे. परंतु याच्या अगोदर जर आपण बघितलं, डिसेंबर महिना असेल आणि नोव्हेंबर महिना असेल तर या 2 महिन्यांचे लाडक्या बहिणींना, काही लाडक्या बहिणींनाच याचे पैसे भेटलेले होते, काहींना ते भेटले नव्हते. त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर त्यांची KYC मध्ये काहीतरी चूक झालेली होती आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं होतं. तर ह्या अपात्र ठरवण्यात आलेल्या लाडक्या बहिणींचे जे थकीत पैसे आहे, जी थकीत रक्कम आहे ती आता आम्ही देणार आहोत आणि ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये एकूण 3 हप्ते म्हणजे 4,500 रुपये जमा होतील, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या एका सभेमध्ये याची माहिती दिली आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण ती माहिती बघितलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. मात्र तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत तुमची जी काही KYC मध्ये चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्हाला काय करायचं आहे तर दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. तर मग 31 मार्च 2000 पर्यंत या ठिकाणी पैसे भेटणार का की त्याच्या अगोदर भेटणार? तर बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता तर या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना देणं गरजेचं आहे. कारण की आज जवळपास या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास निम्मा फेब्रुवारी महिनाही संपलेला आहे किंवा फेब्रुवारी महिना संपतच आलेला आहे, तरी देखील जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण अजून झालेलं नाही. मग ह्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासोबतच तुम्हाला या ठिकाणी थकीत पैसे देखील भेटण्याची शक्यता असू शकते. मात्र अजून ऑफिशियली तारीख जी आहे किंवा त्याची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही की कुठल्या तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला जानेवारी महिन्याचे हप्ते वाटप सुरू केलं जाईल. तर हे हप्ते भेटल्यास लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आणि हे हप्ता जो आहे तर 3 हप्ते एकत्रित भेटू शकतात. तुम्हालाही वाटतं का की हे सर्व थकीत असलेले पैसे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच फेब्रुवारीचा हप्ता जरी दिला तरी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना अजून डबल या ठिकाणी दिलासा भेटू शकतो? कारण की मग जानेवारी महिन्याचा हप्ता आल्यानंतर तुमचा हा फेब्रुवारीचा 20वा हप्ता असणार आहे आणि या महिन्याचाही हप्ता दिल्यास लाडक्या बहिणींना पुढे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यामध्ये या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार नाही. तर सर्व हे एकत्रित जवळपास 4,500 रुपये जरी देण्यात आले किंवा एकूण 6,000 रुपये जरी देण्यात आले तर ते भेटू शकतात. मात्र सध्या तरी या ठिकाणी 4,500 तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या पुणे येथील एका सभेमध्ये ही माहिती दिलेली आहे. तर बघा, KYC त्रुटीमुळे थांबलेले पैसे मिळणार आहेत. अनेक महिलांना KYC प्रक्रियेतील त्रुटीमुळे गेल्या 3 महिन्यापासून योजनेचा लाभ भेटू शकला नव्हता. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती. यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले की ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणांमुळे थांबवले गेले आहेत त्यांना काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही. अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. परंतु आता ही या ठिकाणी ऑफलाईन पडताळणीची प्रक्रिया जी आहे ती त्यांना बदललेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने KYC मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमची जी काही लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in हे 3 जे ऑफिशियल संकेतस्थळ आहेत याच्यावरती जाऊनच तुम्हाला आता तुमची पडताळणी करून घेता येणार आहे. म्हणजे तुम्हाला पात्र या ठिकाणी केलं जाणार आहे. तुमच्या KYC मध्ये तुम्ही दुरुस्ती केल्यानंतर तर हे पोर्टल सध्या 31 मार्चपर्यंत सुरू राहील. तुमची एक KYC चुकली होती का ज्याच्यामुळे तुमचे नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल हे 2 हप्ते आलेले नाहीत, ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर बघा, आता एकत्रित हप्त्यांचं या ठिकाणी पैसे जे आहेत ते 3 महिन्यांचे पैसे जमा होतील असं सांगण्यात आलेलं आहे. या महिलांना मिळणार आहे 4,500 रुपये. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना 4,500 रुपये दिले जाणार आहे. 3 महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहे. KYC मध्ये अनेक महिलांची चुकीची माहिती गेली होती तर या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे
आता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमची KYC देखील दुरुस्ती करता येणार आहे. यातील पात्र महिलांनाच योजनेचा लाभ भेटणार आहे. अनेक महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता दिलेला नाही. काही त्रुटींमुळे त्यांना पैसे मिळालेले नाहीत. बघा, तुमचे देखील पैसे आले नसतील, तुमचे नोव्हेंबरचे असतील, डिसेंबरचे असतील, यापैकी कुठले तरी एका महिन्याच्या पैसे जे आहे ते आलेले नसतील. भरपूर लाडक्या बहिणींना डिसेंबरपर्यंत सर्व हप्ते आलेले आहेत. त्या लाडक्या बहिणी आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याची देखील वाट पाहत आहे. मात्र अजून या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे थकीत पैसे आहेत ते मग कधी भेटणार, कारण की KYC मध्ये या ठिकाणी त्यांच्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेलेला होता. मग सरकारने आता संधी देखील दिलेली आहे तुम्हाला दुरुस्तीसाठी. मात्र मग पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात, कारण की जानेवारी महिना संपून फेब्रुवारीचा निम्मा महिना पार पडलेला आहे. तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारीचा हप्ता भेटणं गरजेचं आहे. कारण की बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्या अगोदर देखील असेच हप्ते लेट होत आहेत. जसं की या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये हे पैसे दिले जात नाही. पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटतात. मात्र सध्या तरी या ठिकाणी वितरण जे आहे ते खूप लेट होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्येच हे वितरण होणं गरजेचं होतं. जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं तर झालेलं नाही. त्याच्यामुळे मग तुम्हाला या फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत जर वितरण नाही झालं तर मग तुमचा जानेवारीचा, फेब्रुवारीचा हा हप्ता तुम्हाला मार्चमध्ये त्यांना द्यावा लागणार आहे. आणि त्यासोबतच तुमचे या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबरचे देखील पैसे द्यावे लागणार आहेत. परंतु इतक्या पुढे वितरण जाणार नाही. तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्याचा तुमचा जो काही हप्ता आहे, मागचा थकीत हप्ता आहे, तो भेटणार आहे. मात्र या ठिकाणी 31 मार्चपर्यंत KYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदत असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये पात्र ठरतील त्यांना देखील मागचे राहिलेले थकीत पैसे जे आहेत ते द्यायचे आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 31 मार्चपर्यंत थकीत पैसे जे आहेत ते भेटण्याची शक्यता असू शकते. मग टप्प्याटप्प्याने जे पैसे आहेत ते तुमच्या हप्त्यांमध्ये येऊन जाणार आहे. आणि लाडक्या बहिणींना पुढच्या हप्त्यांमध्ये देखील ते पैसे दिले जाऊ शकतात. तर बघा, आता 4,500 कुठल्या लाडक्या बहिणींना भेटू शकतात, ज्यांचे या ठिकाणी डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे राहिलेले आहेत. आता मग या ठिकाणी ते प्लस या ठिकाणी तुमचे जानेवारी महिन्याचे 1,500 असे मिळून 4,500 रुपये त्या लाडक्या बहिणींना भेटतील. मात्र डिसेंबरपर्यंत सर्वच्या सर्व ज्यांचे हप्ते आले त्यांना फक्त जानेवारी महिन्याचे 1,500 रुपयांचा लाभ जो आहे तो भेटणार आहे. तर आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 4,500 रुपये भेटणार आहे. तसे शेतकऱ्यांना देखील 6,000 रुपये भेटू शकतात. कारण की बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला या लाभाचं वितरण जे आहे ते होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये लवकरच खुशखबर भेटणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 4,500 तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 असे पैसे जमा होणार आहेत. याबाबतची नवीन अपडेट देखील आपण बघितली आहे. आणि माहितीनुसार फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना एकत्रितरित्या 3 हप्ते या ठिकाणी भेटू शकतात. तर शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रित मिळतील असं सांगण्यात येत आहे. संपूर्ण माहिती जी आहे ती आपण बघितलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही या फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत याबद्दलची अपडेट नक्की पाहायला तुम्हाला भेटणार आहे. तुमची KYC जी आहे ती पोर्टलवरती तुम्ही अपडेट करून द्यायची आहे, जेणेकरून तुमचे पुढील हप्ते जे आहे ते अजिबात चुकणार नाही. अजून अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करा. धन्यवाद.